तुमचं कल्चरल स्पाइस मध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी झटपट तयार होणारी अशी अंड्याची रेसिपी। आता आपण आज बनवणार आहोत भरलेली अंडी। अगदी फटाफट तयार होतात, ती जास्त साहित्यही लागत नाही त्याला, आणि तुम्ही चपाती बरोबर किंवा आज स्टार्टर म्हणून पण हे खूप छान लागतात। तर फटाफट आपण बघूया त्याचं साहित्य। तर इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं, त्यानंतर एक मोठा कांदा लांबट चिरून घेतलेला आहे, ही 5 अंडी घेतलेली आहेत मी इथे, हे 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, इथे 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, आणि हा घरगुती कांदा लसूण मसाला 2 चमचे घेतलेला आहे, कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि हे तेल। तर सगळ्यात पहिले मी इथे अंडी उकडायला ठेवते। माझ्याकडे हे एक स्टीमर आहे, त्यामध्ये मी अंडी उकडून घेणार आहे। तुम्ही गॅसवर जरी उकडली तरीही चालेल। तर आपले एग्स बॉईल होत आहे तोपर्यंत आपलं आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे। त्या पॅन मध्ये आता 1 टीस्पून तेल टाकून घेते मी, आणि त्यानंतर किसलेलं खोबरं टाकून मंद गॅसवर ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला। हे बघा माझं खोबरं भाजलंय, आता मी त्याला एका प्लेट मध्ये काढून घेते। त्याच पॅन मध्ये आता परत 1 चम्मच तेल टाकून कांदा आपल्याला मंद गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे। हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये आलं आणि लसूण टाकून परतायचा आहे, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत अजून 1-2 मिनिटं। त्यानंतर प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे। हा भाजलेला मसाला थंड झाला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्सर मध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। आपला मसाला होईपर्यंत इथे अंडी पण उकडली आहेत। मी बटन ऑफ करून ही अंडी थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेते। आपली अंडी थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया। त्यासाठी एका पॅन मध्ये मी 1 टेबलस्पून इतकं तेल टाकलंय, आणि त्यामध्ये आपण वाटलेला मसाला इकडे भाजून घेणार आहोत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत। मसाल्याला तेल सुटलं की गॅस ऑफ करायचा आहे, आणि हा मसाला आता थंड होऊ द्यायचा आहे। आता आपण आपली अंडी सोलून घेऊया। हे बघा थंड पाण्यात भिजत ठेवल्यामुळे आपली जे कवर आहे अंड्याचं ते अगदी सहज निघतं। आता त्या अंड्यांमध्ये असा कट मारायचा आहे, आपण भरल्या वांग्यांना मारतो तसा, पण अगदी हळूवार। त्यानंतर त्यामध्ये हळूहळू मसाला भरून घ्यायचा आहे, बसेल तेवढा शक्यतो अशा प्रकारे प्रेस करून अलगद हाताने मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला। या ठिकाणी मसाला भरताना अंड तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण शिजल्यानंतर अंडी खूप सॉफ्ट होतात। तर अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून मसाला सेट करायचा आहे त्यामध्ये। आपली अंडी अशा प्रकारे मी सगळी भरून घेते। आता मसाला भरून झाल्यानंतर एका पॅन मध्ये कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर मसाला भरलेली अंडी आपल्याला पॅन मध्ये टाकायची आहेत। अंडी आपल्याला 1 ते 2 मिनिटं रोस्ट करून घ्यायची आहेत मंद आचेवर। त्यानंतर आता त्यामध्ये अंडी भरून जो उरलेला मसाला आहे तो ॲड करायचा आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी, आणि परतून घ्यायचा आहे तो मसाला अंड्यांबरोबर। आपण आधीच मसाला भाजून घेतला आहे, त्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला जास्त भाजायची गरज नाही आहे, 1-2 मिनिटं परतलं तरी भरपूर आहे। आता कोथिंबीरीने मस्त गार्निश करून प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे त्याला। मस्त कांद्याबरोबर, लिंबू पिळून, भाकरी बरोबर, किंवा असंच स्टार्टर म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता। अशा अजून चमचमीत रेसिपींसाठी मला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।